साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। देशामध्ये कोरोनासारख्या महामारीमुळे मागील काही दिवसापासून देशात लॉकडाऊन करण्यात आलं होतं। त्यामुळे सोलापूर शहरातील पथविक्रेत्यांचा व्यवसाय मोडकळीस आला। उद्योग व्यवसाय पुन्हा उभारण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना 10,000 रुपये खेळते भांडवल कर्जाच्या स्वरूपामध्ये देण्यात येत आहे। सोलापूर शहरात 11,420 पथविक्रेत्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट नगरविकास प्रशासन संचालनालय यांच्यामार्फत देण्यात आले आहे। त्यानुसार पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षण झालेल्या 2,900 लाभार्थींपैकी 1400 लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केला आहे। त्यातून 420 पथविक्रेत्यांना विविध बँकेमार्फत लोन मंजूर केले आहे। तसेच सर्वेक्षण न झालेल्या 820 पथविक्रेत्यांनी आतापर्यंत ऑनलाईन अर्ज केला आहे। त्यातील 10 लाभार्थ्यांना आज चेक वाटप करण्यात आले। शहरातील पथविक्रेत्यांना या योजनेअंतर्गत आत्मनिर्भर व्हावे व कुटुंबाचा आर्थिक विकास करून घ्यावा असे आवाहन महापौर श्री कांचना यन्नम यांनी केले। आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा पंतप्रधान स्वनिधी योजना हा आपल्या पंतप्रधानांनी तळागाळातील नागरिकांसाठी पोहोचण्यासाठी हा योजना या ठिकाणी केलेला आहे। त्या योजनेचे आपण पुरेपूर लाभ घ्यावे। ज्या फेरीवाले आणि भाजी विक्रेता जे पथविक्रेता आहेत त्यांच्यासाठी 10,000 अनुदान या ठिकाणी मिळणार आहे। ते कर्ज रूपाने आपल्याला मिळणार आहे। ते तुम्ही परतफेड केलं तर तुम्हाला आणखीन कर्ज या ठिकाणी मिळेल। एक चांगला व्यवसाय तुम्हाला करण्यासाठी मदत या ठिकाणी मिळणार आहे। आणि जेणेकरून एक चांगला कोरोनामुळे आपलं आर्थिक नुकसान झाल्यामुळे हा योजना या ठिकाणी केलेलं आहे। आणि आपलं माननीय पंतप्रधानांनी भरपूर योजना आपल्यासाठी केलेल्या आहेत। जे काही आपल्याला लाभ घ्यायचे आहे ते तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावे। ज्यांच्या काही ऑनलाईन अजून काही लोकांना ऑनलाईन फॉर्म भरून त्यांनी लाभ घ्यावे। मी सर्व सोलापूर ज्या भाजी विक्रेता आहे आणि पथ विक्रेता आहे त्यांना आवाहन करते की त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म भरून त्यांनी या लाभ घ्यावेत। तसेच सर्व आज या ठिकाणी ज्यांचं कर्ज मंजूर झालेलं आहे त्यांना या ठिकाणी चेक वाटप करणार आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी मी शुभेच्छा देते।